महाराष्ट्रातल्या बांधकाम कामगारांसाठी खूप मोठी आणि महत्त्वाची बातमी आहे. ही माहिती थेट लोकमतच्या ताज्या रिपोर्टमधून समोर आली आहे. गोष्ट आहे एका नवीन कल्याणकारी किटची, ज्यामुळे हजारो कामगारांना फायदा होणार आहे. पण याच्या वितरणात एक मोठी अडचण येत होती. आता ही अडचण नेमकी काय होती आणि त्यावर काय उपाय शोधलाय, चला सगळं सविस्तरपणे समजून घेऊया. हा आकडा बघा, 1.5 लाख. ही आहे यवतमाळ जिल्ह्यातल्या नोंदणीकृत बांधकाम कामगारांची संख्या. विचार करा, एवढे सगळे कामगार आणि त्यांची कुटुंब या घोषणेकडे किती आशेने पाहत असतील. त्यामुळेच ही नवीन योजना त्यांच्यासाठी किती जास्त महत्त्वाची आहे हे या आकड्यावरूनच आपल्या लक्षात येतं. तर लोकमतच्या रिपोर्टनुसार यवतमाळ जिल्ह्यातल्या याच कामगारांना एक नवीन अत्यावश्यक वस्तूंचा संच मिळणार आहे. ही फक्त एक घोषणा नाहीये, तर त्यांच्या रोजच्या जगण्यात थेट मदत करणारी एक खूप महत्त्वाची योजना आहे. पण ही योजना दिसायला जेवढी सोपी वाटते तेवढी नव्हती. आता आपण वळूया त्या मुख्य प्रॉब्लेमकडे, ज्याने हजारो कामगारांना त्यांच्या हक्काच्या लाभांपासून अक्षरशः दूर ठेवलं होतं. ही एक छोटीशी तांत्रिक अडचण होती, पण तिचा परिणाम खूप मोठा होता. तर मग मूळ प्रश्न हाच आहे की अर्ज करून सुद्धा अनेक कामगारांना हा अत्यावश्यक संच का मिळत नव्हता? यामागचं असं काय कारण होतं ज्यामुळे कामगार वर्गात इतकी निराशा पसरली होती? चला या प्रश्नाच्या मुळाशी जाऊया. आता बघा, प्रॉब्लेम काय होता. वेबसाईटवर अर्ज करायला गेल्यावर अनेक कामगारांना हा एकच मेसेज दिसायचा, ऑलरेडी टेकन दिस किट. म्हणजे काय? तर गंमत बघा, ज्यांनी आधी हत्यारांची पेटी घेतली होती ना, त्यांना आता हा गरजेच्या वस्तूंचा संच मिळतच नव्हता. सिस्टम त्यांना पुन्हा अर्ज करू देत नव्हती. म्हणजे बघा, एक छोटीशी तांत्रिक चूक, पण ती हजारो कामगारांसाठी किती मोठी अडचण बनली होती. पण आता याच तिसऱ्या किटच्या समस्येवर यवतमाळमध्ये एक ठोस उपाय शोधण्यात आला आहे. एक अशी नवीन सिस्टम आणली जात आहे जी कामगारांना त्यांचे हक्क मिळवून देणार आहे. नवीन नियम अगदी सोपा आणि सरळ आहे. अधिकारी आता प्रत्येक कामगाराला आधी काय लाभ मिळालेत याची पडताळणी करतील. ज्यांना 2 किट आधीच मिळाले आहेत ते तिसऱ्या किटसाठी पूर्णपणे पात्र आहेत. यामुळे जो काही गोंधळ आधी झाला होता तो दूर होईल आणि सगळ्यांना समान न्याय मिळेल. तर या नवीन किटमध्ये नेमकं आहे तरी काय? इथे आपण बघू शकतो, यात फक्त वस्तू नाहीत, तर रोजच्या जगण्याला आधार देणाऱ्या गोष्टी आहेत. स्वच्छ पाण्यासाठी वॉटर फिल्टर आहे, धान्य साठवायला डबे आहेत, थंडीपासून संरक्षणासाठी ब्लँकेट आणि आराम करण्यासाठी चटई दरीसारख्या वस्तूंचाही समावेश आहे. आता वस्तू तर कळाल्या, पण त्या मिळवण्यासाठीची प्रोसेस काय आहे? तर यवतमाळच्या 16 तालुक्यांमध्ये हे किट वाटण्यासाठी एक सुटसुटीत आणि व्यवस्थित प्रक्रिया तयार केली गेली आहे. चला पाहूया ही प्रक्रिया नेमकी कशी काम करणार आहे. आता ही सगळ्यात महत्त्वाची सूचना, कोणताही गोंधळ होऊ नये यासाठी कृपया तुम्हाला अधिकृत SMS येईपर्यंत थांबा. तो मेसेज मिळाल्याशिवाय कोणत्याही वितरण केंद्रावर जाऊ नका. यामुळे तुमचा वेळ आणि त्रास दोन्ही वाचेल. ही प्रक्रिया अगदी सोपी आहे, फक्त 4 टप्प्यांची. सगळ्यात आधी तुम्हाला एक SMS येईल, त्याची वाट बघायची आहे. मेसेजमध्ये जो पत्ता दिला असेल थेट तिथे जायचं. तिथे तुमचं आधार कार्ड आणि कामगार कार्ड व्यवस्थित तपासलं जाईल आणि मग तुमच्या अंगठ्याचा ठसा घेऊन म्हणजे बायोमेट्रिक आणि OTPने व्हेरिफिकेशन होईल आणि झालं, तुमचं किट तुम्हाला मिळून जाईल. एकदम सरळ सोपी प्रोसेस आहे. यवतमाळामध्ये तर ही समस्या सुटतेय, पण याच्या पलीकडे काय? या नवीन प्रणालीचा संपूर्ण महाराष्ट्रातील कामगारांवर काय परिणाम होऊ शकतो हा विचार करणं महत्त्वाचं आहे. इथेच आपल्याला भविष्याची एक दिशा दिसते. बघा, सध्या ही प्रणाली फक्त यवतमाळमध्ये लागू झाली आहे, ज्यामुळे तिथल्या 1.5 लाख कामगारांचा मार्ग मोकळा झालाय. पण जर हे यवतमाळ मॉडेल यशस्वी झालं तर संपूर्ण महाराष्ट्रातील लाखो कामगारांसाठी आशेचा एक नवीन दरवाजा उघडू शकतो. त्यामुळे यवतमाळ बाहेरील कामगारांसाठी संदेश अगदी स्पष्ट आहे, एक प्रभावी उपाय सापडला आहे. हा प्रयोग यशस्वी झाला तर तो संपूर्ण राज्यासाठी एक मॉडेल ठरू शकतो. ही खरंच एक सकारात्मक आणि अत्यंत महत्त्वाची घडामोड आहे. आणि जाता जाता एक प्रश्न खास यवतमाळ जिल्ह्यातल्या कामगारांसाठी. तुम्हाला किट घेण्यासाठी अधिकृत SMS आला आहे का? आला असेल तर तुमचा अनुभव कसा होता हे कमेंटमध्ये नक्की सांगा. या महत्त्वाच्या योजनेवर आपलं लक्ष नक्कीच राहील. धन्यवाद.